जगाचा पोशिंदा तो बळीराजा. सध्या शेतकरी विविध संकटांचा सामना करतोय, परंतु जगण्यासाठी आपलं कुटुंब चालवण्यासाठी शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेऊन त्याच्यात 4 पैसे मिळतील आणि कुठेतरी आपल्या कुटुंबाची गुजराण होईल. शाळेतल्या मुलांना शिकवता येईल, मुलाबाळांची लग्न करता येतील किंवा घर बांधता येईल, विहीर खोदता येईल, काही थोडीफार जमीन घेता येईल, असं वेगवेगळ्या पद्धतीनं शेतामध्ये पिकं घेऊन 4 पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आपण आता उत्तर पट्ट्यामध्ये आहोत. दादा, हा कुठला विभाग आहे आणि आपलं नाव काय? हा, आमिर घाट. आमिर घाट म्हणजे उत्तरचा आमिर उत्तरचा घाट. भाग आहे, उत्तर. काय तुमचं नाव? श्रीधर बाबाराव दाते. आता मला सांगा, तुम्ही इथं टोमॅटोची लागवड केलेली आहे. आता किती एकर क्षेत्र आहे नका सांगू, कुठल्या जातीचे टोमॅटो आहेत आणि सध्या बाजारभाव काय? आम्ही 2 व्हरायटी केलेल्या आहेत. एक 575 केलेली आहे आणि एक शाहू केलेली आहे. 2 म्हणजे गावठी. हा, शाहू म्हणजे गावठी. क्लिअर. आता तुमच्या ज्या बागा मी पाहिल्या वेगवेगळ्या स्टेज मध्ये आहेत. आता हे साधारण सुरू कधी होतील? हे सुरू व्हायला अजून 1 महिन्याचा स्टेज आहे. हे 2 महिने झालेले, 2.5-3 महिने चालू होतो बाग. आता बाजूला जो बाग आहे ते कुठल्या जातीचा आहे? कोणतं 575? तो 575 मागच्या बाजूला जो आहे तो शाहू आहे. शाहू आहे. हे 575 आहे. किती वर्ष टोमॅटोची शेती करता? आम्ही एक 10 वर्ष झाली करतोय. 10 वर्ष कंटिन्यू चालू आहे. टोमॅटोमध्ये मालामाल झाले का मातीमोल झाले? नाही ना, काय वेळेला चांगलं झाले ना, काय वेळेला चांगलं झाले, पण जास्त करून जरा लॉसच जास्त झाला. आणि आता जरा थोडं क्रिटिकल म्हणजे आता ते गॅरंटीच नाही. 100-150 रुपये का ते कॅरेट. खर्च खूप मोठा आहे. खर्च फार मोठा. आता तुमचं एवढ्या बागा आहेत, लेबर किती कामाला आहेत? एकर याच्यामध्ये 20-25 लेबर राहतातच आणि एकरला 2 लाख रुपये खर्च येतो एकरी सगळा टोटल. बाग एक नंबर आहे. हा, बाग एक नंबर. बागाचं बोलायचंच नाही, एकदम क्लॅरिटी. आणि केस वाकडा होऊन नाही दिला, काळजी त्यांनी सगळं केलेलं आहे. पण परिस्थिती बाजारभावाची गॅरंटी नाही. बाजारभाव झाला तर मग कार्यक्रम ओके होऊन जाईल. शेती किती? शेती आहे 10-12 एकर. म्हणजे इतर मग काय पिकं दुसरी? बाकी कांदे आहेत थोडीशी, असं थोडा ऊस वगैरे आहे? हा, ऊस आहे थोडा. ऊस कुठल्या कारखान्यात जातो? ऊस विघ्नरला आहे. विघ्नर सभासद का बिगर सभासद? बिग सापसत नाही आपण. आता मला सांगा, एवढी शेती करत असताना शेतकऱ्याच्या पदरामध्ये नफा तर कधी मिळतच नाही, कधीतरी कधीतरी नफा मिळतो. हा. शेतकऱ्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, काय होणं अपेक्षित आहे? सरकारकडून एकच अपेक्षा आहे, आम्हाला काही सबसिड्या देऊ नका आणि रुपये देऊ नका. फक्त आमच्या कष्टाचा घामाचा पैसा आम्हाला द्या आणि याचे जे बाजारभाव आहे आम्हाला रेटी द्या. फक्त बाजारभाव द्या, हमी बाजारभाव. हमी बाजारभाव द्या आम्हाला. टोमॅटो हा एक नाशिवंत पदार्थ आहे, हा. त्याचे हमी बाजारभाव शक्यता सरकार असं म्हणतं बहुतेक शक्य नाही. मग टोमॅटोवर असं वेगळी प्रक्रिया करणारा उद्योग उभा केला पाहिजे का? किंवा बाजार उतरले तर ते टोमॅटो घेऊन शीतगृहात ठेवले पाहिजे का? किंवा बाजार वाढल्यावर नंतर वाटलं तर मार्केटमध्ये आणले पाहिजे? टोमॅटो बाहेर एक्सपोर्ट होऊ शकतो, ती एक्सपोर्टची परवानगी दिली पाहिजे. कांद्याचं तेच आज झालेले आहे. कांद्याचा प्रॉब्लेम मोठा आहे. असं कांद्याचं पण निर्यात खुली झाली पाहिजे, तांबटाची बी निर्यात चालू झाली पाहिजे. आणि काय चौकडं पाणी झाल्यामुळं आज पाऊस भारतात झालाय, त्याच्यामुळे परिस्थिती अशी झाली की सगळा माल भरपूर आहे. त्यामुळे सरकारचं सुद्धा अडचणीचं काम आहे. सरकारचं काय आम्ही दोष देत नाही लई, पण कुठेतरी ऍडजस्टमेंट केली पाहिजे. आता तुमच्या बाजूला पिंपळगावचा कालवा आहे, त्या कालव्यामधून जे पाणी सुरू आहे, बरेच दिवस झाले सुरू आहे. लोकांच्या शेती नापीक झाल्यात, शेतामध्ये पिकवलेली पिकं अक्षरशः वाया गेलीत. काही ठिकाणी काय सुचवाल, काय करायला पाहिजे? नाही, मग ती कॅनलचं काहीतरी दुरुस्ती केलीच पाहिजे ना. ते डोंगर भागात जास्त प्रकारे, ह्या भागात डोंगर आहे, उदापूर आहे. डोंगर उदापूरमध्ये, उतरमध्ये नाही. आता पाठीमाग आपण पाहतो, मी कॅमेरामॅनला विनंती करतो, कॅमेरा फिरवा. तुमच्या शेतामध्ये जे डीपी आहे तिच्यावर सगळे असे वेल गेलेले आहेत. कदाचित करंट उतरू शकतो. वायरमनला काय सांगत नाही किंवा काळजी का घेत नाही? नाही, ते कटिंग करून टाकले काय नो प्रॉब्लेम. त्याचं काय नाही, ते खालून कट जरी केलं ना ते वळून जाईल, त्याचा नाही विषय एवढा काय. आता तुम्ही जे लेबर कामाला आणता, कुठले लेबर आहेत? हे लेबर मावळातले आहेत. रोज किती? 400 रुपये बाईला. गडी सकाळी किती वाजता आणि संध्याकाळी किती वाजता? 9 वाजता चालू होतं काम, 5 वाजता बंद होतं. 5 वाजता बंद होतं. आणि गाडीला 600 रुपये. शेती दादा परवडते? नाही ना, परवडत नाही. कंप्लीट अडचणीत आले काम, आता परवडत नाही. मजूर आपण मजुरामुळे अडचणीत आलं काम, मजुरामुळे. मजुरांचं मजूर व्हावं लागतं तेव्हा ते लोक काम अडचण लय काम. आम्ही येतो उन्हामध्ये उभं आहे, मी आता तेव्हा पाहिलं का नाही, लेबरच्या मागे उभाच आहे ना मी. सोडलं तर काम कमी होईल मग, असं नाही ना. आणि परवडणार त्याची ती. पण आता काय होतं, अपेक्षा धरून चालायचं. आता सध्या अपेक्षा होई 100 रुपये ज्यूसला जातोय, मला कसं परवडेल? नाही ना, राम भरोसे काय बाजार मिळेल, वाढतायत नाही वाढतायत? नाही काय नाही. आता तुमचे हे सगळे एकूण क्षेत्राला आतापर्यंतचा खर्च किती आलाय? अहो, खर्चला एकरी 2 लाख आहे. एकरी 2 लाख? एकरी 2 लाख कोणाला विचारायचं? तांबट जो करतो ना त्याला विचारा, एकरी 2 लाख केलाय.
लय मोठा सध्या खर्च आहे. टोमॅटोवर कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे? काय नाही भुरी करपा असे येतात, बाकी नाही एवढं. आता हे वातावरण आता नाही जास्त, हे थंडीच्या वातावरणात टमाट्यावर रोग नाही. आता तुम्ही काही सापळे लावलेत ते काय प्रकारे मावा ते याच्या चिलटा असतात ना, पांढरी माशी, ती त्याला चिटकती, त्याच्यामुळे लावलंय ते. फायदा होतो? फायदा होतो. थोडंसं औषध पाणी वाचत यात, पण थंडीमध्ये पिकाला खर्च कमी होतो. फवारणी एखादी स्प्रे कमी होतात. पण तुम्ही पाहिलं का आता कसा रोग दिसत नाही काही. हे नाही, बाग तुमची अति सुंदर आहे, हा. प्रचंड फुलं आलेली आहेत, फळं आहे, बाग एकदम एक नंबर आहे. हे थंडीचं परिणाम आहे. थंडीमुळे सगळे. उन्हाळ्यामध्ये लय क्रिटिकल ते, उन्हाळ्याची बागच येत नाही. तुम्ही आता उन्हाळ्यात लावून उष्णता वाढणार आहे, तांबटा आपल्या घ्यायचे बंद झाल्यात. जास्त करपा जास्त कारपाला इथेच नाही, ते वाढच नाही होत त्याची, वाढ कुठं ती. तर याचं कारण कसं आहे, थंडीमध्ये याला गळीत निघातं. थोडं बाजारभाव कमी असलं तरी परवडून जाईल, पण आपल्याला कमी 300-400 रुपये बाजार मिळाला पाहिजे. पाण्याची काय व्यवस्था करता? पाण्याची पाणी काय भरपूर आहे आमच्या भागात, पाण्याचं नाही अडचण. कारण हे ड्रिप आहे ना, अच्छा, ड्रिपची व्यवस्था. ड्रिप व्यवस्था आहे. तालुक्यात आपले 5 धरणं आहे. हा, उन्हाळा कडक आहे, हा. 50%च्या आसपासच सध्या धरणांमध्ये पाणी आहे. हम्म. उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवल करण्याची शक्यता कमी आहे. हम्म. जास्त प्रमाणामध्ये खाली पूर्व पाणी भागात पाणी चालू चाललंय, असतं. चाललंय. काय सूचना कराल, काय सांगाल? काही नाही तसं, काय पाण्याचा एवढा नाही प्रॉब्लेम येणार. काही पाणी भरपूर आहे, धरणं भरली तसं नाही, बद्दा काय एवढा प्रॉब्लेम नाही. आणि आपल्या पट्ट्यामध्ये पाणी आहे, तरी विहिरीला पाणी. मी माझी शेती, मी माझा भला. शेतामध्ये जे पिकं घेतो, ह्या पिकात नाही तर त्या पिकात 4 पैसे मिळतील अशी शेतकऱ्याला अपेक्षा असते. सध्या टोमॅटोचे बाजारभाव पडलेले आहेत. हे दाते नावाच्या शेतकऱ्यांचे टोमॅटो मोठ्या प्रमाणात आहेत. टोमॅटो अतिशय चांगली आहेत, परंतु बाजारभाव गडगडल्यामुळे शेतकऱ्याचं हृदय सुद्धा धडधडत आहे. जर बाजार नाही मिळाले तर एवढा खर्च भागवायचा कसा आणि पुढचं पीक कसं उभं करायचं? हल्ली खाजगी सावकारांचं पण पेव फुटलेलं आहे. ओतूर पट्ट्यामध्ये मागे एका सस्ते नावाच्या तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. डिंगोरमध्ये एका युवक एम्प्लॉयने पुण्यासारख्या ठिकाणी नोकरी करत असताना त्यांनी, त्याच्या पत्नीने आणि मुलांनी आत्महत्या केली. सुदैवाने तो वाचलाय, परंतु पत्नी आणि मुलगा गेलेला आहे. अपघात हा पार्ट वेगळा. आत्महत्या कशामुळे होत आहेत? तर खाजगी सावकारकी वाढते, 10% व्याज मागतायत. सरकारने या संदर्भामध्ये सुद्धा लक्ष घालण्याची गरज आहे. सध्या सर्वसामान्य माणूस, नोकऱ्या नाहीत, शेतीमध्ये बाजारभाव नाही, तर प्रत्येकजण मेटाकुटीला आलेला आहे. शेतीसाठी प्रभावी उपाययोजना करणं गरजेचं आहे. शेतासाठी लागणारी औषधं, सुतळ किंवा इतर जे काही कारवी लागत असेल, तार लागत असेल, याचे बाजारभाव मात्र शाश्वत आहेत. ते बाजारभाव कमी होत नाहीत, वाढत आहेत. परंतु शेतामध्ये पिकवलेल्या पिकाचे बाजारभाव पडतायत. जगाचा पोशिंदा यांनी काय करायचं, प्रगती करायची कशी, आणि सरकार मात्र फक्त बघ्याची भूमिका घेते. भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांना जर धीर दिला नाही, आधार दिला नाही, तर एक दिवस शेतकऱ्यांवर सुद्धा वेगळी पाळी येऊ शकते. सरकार योग्य दखल घेईल अशी अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, ओतूर.